सकाळचे 8 वाजले होते. कविताताई अजूनही झोपल्या होत्या. आई उठा बरं, हा घ्या चहा, असा आवाज कानावर पडतात त्यांनी डोळे उघडले तर समोर त्यांची सून ज्योती चहाचा कप हातात घेऊन उभी होती. कविताताई रागाने म्हणाल्या, ठेव तिकडे. ज्योती चहाचा कप ठेवून निघून गेली. कविताताईंनी चहाचा कप घेतला आणि चहा पीत त्या विचार करायला लागल्या की 50 वर्षामध्ये सर्व काही बदलले आहे. मी माझ्या सुनांच्या वयाच्या असताना माझी सकाळची किती धावपळ असायची. मी कामात किती व्यस्त असायची. रोज सकाळी उठल्यानंतर सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करायची. पण आजकालच्या सुनांकडे तर वेळच नसतो. सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतर माझा दिवस सुरू व्हायचा आणि त्यानंतर सोहम आणि शेखर यांना शाळेत पाठवणं, दिनकररावांना कामावर जाताना त्यांच्या हातात डबा द्यायचा, सासू सासऱ्यांच्या फरमाईश पूर्ण कराव्या लागायच्या, त्यासोबत दीर आणि नणंद यांचं पाहावं लागायचं. एवढंच काय, पण नातेवाईकांचं येणं जाणं चालूच असायचं आणि एकही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही असं सासूने मला ताकीदच दिली होती. मग काय, घरातील ही सर्व कामे मी एकटी माझ्या प्रियाला सांभाळत करायची. चहा पीत हे सर्व आठवून कविताताई भूतकाळात हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात आजी हा आवाज ऐकू आला. आजी हा आवाज ऐकून कविताताई वर्तमानात आल्या. त्यांच्यासमोर त्यांचा लहान नातू शुभम उभा होता. तो म्हणाला, आजी मला कपडे घाल ना, शाळेत जायचं आहे, मम्मी नाश्ता बनवत आहे. तेव्हा कविताताई म्हणाल्या, जा तुझ्या छोट्या मम्मीकडून कपडे घालवून घे. तो बोबड्या आवाजात म्हणाला, ती भांडी घासत आहे. ते कविताच्या हाताला धरून स्वयंपाक खोलीमध्ये घेऊन गेला आणि म्हणाल्या, हे काय आहे, आता तू शुभमला कपडेसुद्धा घालू शकत नाहीस का? सर्व भांडी आत्ताच घासण्याची काय गरज? भांडी कुठे जाणार आहे की काय? काय सुना आहात तुम्ही? मी अजून अंथरुणात म्हटलं नाही की लगेच मला कामे लावायला सुरुवात केली. तुम्ही असे बोलून त्या बाथरूममध्ये गेल्या आणि संध्याकाळी मुले ऑफिसवरून येण्याआधी कविताताई तोंड पाडून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. मोठा मुलगा ऑफिसवरून आला आणि त्यांनी आईला विचारलं, तू अजून तयार झाली नाहीस का? त्या म्हणाल्या, माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही लोक जा. तेव्हा सोहम नाराज होऊन म्हणाला, ताप तर नाही ना, असे त्याने विचारले. त्यांनी आईच्या कपाळाला हात लावून राहिला आणि त्या म्हणाल्या, नाही, मला ताप वगैरे काही आलेलं नाही, फक्त माझं डोकं जरा जड झालं आहे. सोहम लगेच आपल्या पत्नीला ज्योतीला बोलावून म्हणाला, औषध दे, थोड्या वेळात तिला आराम वाटेल, मग त्यानंतर आपण सर्वजण मिळून जाऊया. आपल्याला देशपांडे काकांनी घरी कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुला तर त्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे आई. त्यांनी ऐकलं. आई म्हणत होती, मी सांगितलं नाही येणार, तुम्ही सगळे जा. यावर सोहम म्हणाला, आणि मग काय, तू एकटे राहणार आहेस का घरी? आणि आता आपल्याला पार्टीला जायचं म्हटल्यावर घरामध्ये जेवणसुद्धा बनवलेलं नाही. त्यावर कविताताई म्हणाल्या, माझ्या खाण्यापिण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि राहिली गोष्ट एकटे राहायची, तर घरात तुम्ही सर्वजण आहात तरीसुद्धा मी एकटीच आहे. तरी देखील मी एकटीच असते, असं बोलून कविताताई त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि सोहम करून आईकडे पाहू लागला. त्यानंतर सोहम ही त्यांच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या पत्नी ज्योतीला म्हणाला, ज्योती तू सर्वांना सांगून टाक की आता कोणीही कार्यक्रमाला जाणार नाही. ज्योती काही बोलली नाही. ती बिचारी तयार होऊन बसली होती, पण जायचं नाही म्हटल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात निघून गेली. तिची धाकटी जाऊ आणि ते सुद्धा तिच्या कामाला लागली. मुलीसुद्धा उदास होऊन झोपी गेलं. पूर्ण घरभर शांतता पसरली. शेखरला त्याच्या पत्नीने सांगितले की सोहम भाऊजी आई येत नाही म्हणाल्या तर देशपांडे काकांच्या कार्यक्रमाला जायला नको म्हणत आहेत. हे ऐकून शेखर म्हणाला, ठीक आहे,
मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो असे बोलून तो बाहेर निघून गेला. घरात शांतता पसरली होती. ज्योती आणि अनिताने मिळून स्वयंपाक बनवला, पण कविताताई जेवलेच नाही. म्हणून कोणीही जेवले नाही. आता घरातील सर्वजण झोपले होते, पण सोहमला झोप येत नव्हती. आज तो खूप उदास वाटत होता. यामुळे नाही की आज तो कार्यक्रमाला गेला नाही म्हणून, पण आईमुळे दुःखी होता. त्याच्या बाजूला ज्योती झोपली होती. तो तिला हळू आवाजात म्हणाला, ज्योती झोपलीस का? ती म्हणाली, काय झाले? तुम्हाला काही हवं आहे का? बिचारी ज्योती दिवसभर घरातील कामे करून ज्योती थकून जायची. कधीकधी ती तिच्या नवऱ्याला शेवटचं कधी बोलली होती हे देखील आठवत नव्हतं. त्यामुळे सोहमला बोलताना तो तिला अनोळखी असल्यासारखा वाटायचा. विकाससुद्धा रात्री ती गाढ झोपलेली पाहून तिची झोपमोड करत नव्हता. तो ज्योतीला म्हणाला, ज्योती, आईला काय झालं आहे ग? ज्योती म्हणाली, आता मला काय माहिती, तुमची आई आहे, तुम्ही जाऊन विचारा त्यांना. त्या सोहम म्हणाला, का ती तुझी आई नाही का? ज्योती हसली आणि म्हणाली, जर तुमच्या आईने मला कधी मुलगी समजलं नाही तर मग ती माझी आई कशी होऊ शकेल? मी तर फक्त त्यांची सून आहे, तेही बिना हाडामासाची, अगदी मशीनप्रमाणे, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी. तो तिला म्हणाला, असं ज्योती बोलू नकोस ग, माझी आई पूर्वी अशी नव्हती. यावर ज्योती म्हणाली, पण लग्न होऊन जेव्हा मी या घरामध्ये पाऊल टाकलं तेव्हापासून तर त्या अशाच आहेत. तो म्हणाला, नाही, माझ्याशी नव्हती ती. आता पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलत नाही, तिच्या मनातील कोणाला काही सांगत नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून ज्योती लगेच म्हणाली, हो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नक्की करतात आणि जरा काही चूक झाली की लगेच काही बोलायला मागे पुढे पाहत नाहीत. समोरच्या माणसाला काय वाटेल याचा अजिबात विचार करत नाही. कोणाला कशाला तुमच्या आई मलाच नावे ठेवतात. माझ्या खानदानाचा उद्धार करतात, टोमणे मारतात, पण त्या मोठ्या आहेत म्हणून मी आजपर्यंत त्यांना कधीच उलटून बोलले नाही. त्यावर सोहम म्हणाला, हे काय बोलतेस तू ज्योती? ज्योती म्हणते, खरं तेच बोलत आहे. मला सांगा, तुम्ही किती वेळा असे असता घरामध्ये? दिवसभर मी सर्व काही सहन करते, पण आजपर्यंत तुम्हाला किंवा काहीही शब्दानेही बोललेले नाही. आम्ही दोघीसुद्धा एवढे चांगले वागूनसुद्धा त्या उगाचच काही कारण नसताना तुम्ही यायच्या वेळी तोंड होऊन बसतात. काहीही कारण नसताना ज्योती हे सर्व काळ रागाने बोलत होती. तेव्हा सोहम म्हणाला, बस कर आता. आई या घरामध्ये सर्वात मोठी आहे. जर ते आपल्या चुकांवर बोट दाखवते तर याचे वाईट कशाला वाटून घ्यायचं? ज्योती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आजपर्यंत मला तुम्ही जे काही बोलते त्यावर विश्वास ठेवला आहे का? जाऊ देत. मला आता झोप येते आहे, मला झोपू द्या. माझी सकाळी रोज पहाटेच्या अंधारामध्येच होती. तुमचं काय, तुम्ही 8 वाजेपर्यंत आरामामध्ये झोपता. असं बोलत ज्योती सोहमकडे पाठ करून झोपी गेली. पण तरी विक्रांतच्या डोळ्यामध्ये झोप नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर लहानपणापासून आतापर्यंतच्या सर्व आठवणी येत होत्या आणि तो त्यामध्ये हरवून गेला. सोहम जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या बाबांचा मृत्यू झाला. 3 भाऊ बहिणींमध्ये सोहम सर्वात मोठा होता. त्यांच्यानंतर सर्वात धाकटी प्रिया होती. बाबा गेले तेव्हा ती 1 वर्षाची होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर कविताताईंना खूप मोठा धक्का बसला, पण आपल्या मुलांसमोर त्यांनी कधी दुःख दाखवलं नाही, बाहेर येऊ दिलं नाही. कविताताई समोर पूर्ण आयुष्य पडलं होतं. आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये पहाट बनवून कविताताईंनी आपल्या आयुष्याच्या गाडीला उठली आणि त्यांच्या पतीची जी काही साठवलेली जमापुंजी होती ती त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि त्यांना असे लायक बनवलं की ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आईने केलेला संघर्ष मित्रांना जवळून पाहिला होता, मुलांनी जवळून पाहिला होता. त्यामुळे लहानपणापासूनच तू खूप समजूतदार होता. परिस्थितीने त्याला घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंडाळून ठेवलं होतं.
त्याची आई त्याचा आदर्श होती. कविताताईंची तिन्ही मुलं महत्त्वाकांक्षी होती. त्या दिवशी सोहम इंजिनियर झाला तेव्हा कविताताई त्यांना वाटलं की त्यांचं आयुष्य सफल झालं. कित्येक वर्षापासून हृदयामध्ये दाबून ठेवलेलं दुःख आज बाहेर पडलं होतं. नवऱ्याच्या फोटोसमोर कविताताई जोरात रडल्या. त्या म्हणाल्या, आता तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना? मी आई आणि वडील या दोघांचे प्रेम देऊन माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. 3 वर्षानंतर शेखरला सुद्धा एका फोनमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर दोन्ही मुलांचे लग्न कविताताईंनी अगदी धूमधडाक्यात केली. त्यांची मोठी सून ज्योती निवास सासरी आली तेव्हा तिचे शिक्षण चालू होते, पण सासरी येतात घराची मोठी सून म्हणून कविताताईंनी ज्योतीला घराच्या जबाबदारीत बांधून टाकलं. त्यानंतर एकाच वर्षांनी आईसुद्धा झाली. आपल्या शिक्षणाला तिलांजली देऊन ती हळूहळू घर व्यवसायामध्ये बुडून गेली. पण धाकट्या सुनेने आणि त्याने लग्नानंतरसुद्धा आपले शिक्षण सुरू ठेवलं आणि शेखरच्या मदतीने तिला त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळाली. लहानपणापासून सोहम आणि शेखर यांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. मित्रांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी त्यांची आई सर्व काही होती. आईच्या प्रत्येक बोलण्यावर तर ते डोळे झाकून विश्वास ठेवत होता. तो त्याच्या आईच्या मनाविरुद्ध कोणतं काम करत नव्हता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या इच्छा आकांक्षांना महत्त्व दिलंच नाही. लग्नानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही. त्याच्यासाठी सर्वात आधी त्याची आई होती आणि त्यानंतर पत्नी. शेखरसुद्धा आईवर खूप प्रेम करत होता, पण तो आईचा अंधभक्त नव्हता. आईच्या चुकीच्या गोष्टींचा तो समर्थन करीत नव्हता. त्याच्यासाठी चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असं होतं. मग ती गोष्ट कोणतीही असो, कोणतीही असेना, त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि बायकोचे स्थान हे वेगळे होतं. आई आणि भावांमध्ये वाढलेली प्रिया घराच्या सुखदुःखांपासून वेगळी होती. सोहमला नोकरी लागल्यानंतर त्यांनी बहिणीला काही कमी पडू दिलं नाही. आज प्रियाचं लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये झालं आहे आणि ती आनंदी आहे. कविताताईंना एकूण 4 नातवंड आहेत. त्यामध्ये 2 मुलं सोहम आणि 2 मुलं शेखरची आहेत. आजी झालेल्या माधुरीताई आता आपल्या जबाबदारीपासून मुक्त झाल्या होत्या. पण आपल्या आयुष्याच्या या वळणावर येऊन कविताताईमध्येच खूप बदल झालेला होता. कधी प्रेम तर कधी वाचल्याने भरलेल्या कविताताई आज तर कठोर सासू बनल्या होत्या. सुनांना मानसिक त्रास देत होत्या. या वागण्यामुळे त्या आपल्या सुनांपासून सुद्धा दिवसेंदिवस दूर होत चालल्या होत्या. नेहमी सुनांकडून जास्त अपेक्षा ठेवणं आपल्याच घरातील लोकांना परके समजणं, त्यामुळे सुना त्यांच्याशी कधीच मनमोकळेपणाने बोलल्या नव्हत्या. सासूच्या स्वभावामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं आणि त्यांना असे वाटायचे की त्यांचे आपले असे घरात कोणी नाही. त्यातले आहेत जेव्हापासून त्यांच्या मुलींचं लग्न झालं होतं त्यांनी स्वयंपाकखोलीमधून डुंकूनही पाहिलं नव्हतं. कधीकधी त्या स्वयंपाकखोलीमध्ये जायच्या ते तिथे स्वच्छता आहे की नाही, की मग घरातील किराणा सामान किती संपलं आहे हे पाहण्यासाठी. पण तेव्हाही टोमणे मारून यायच्याच. सोहमने आपल्या आईला शपथ घातली की आई आता सुना आल्या आहेत तर तुला आजपासून काम करण्याची काहीच गरज नाही. कविताताई या गोष्टींमध्ये भाग्यशाली होत्या की ज्योती आणि अनिताने कधीच त्यांची उपेक्षा केली नाही. त्यांच्यासमोर कधीच तोंड उघडलं नाही. आज रविवारचा दिवस होता. सर्वांना सुट्टी होती. तेव्हा सोहम आईला म्हणाला, आई लवकर जेवायला ये, जेवण तयार आहे. तेव्हा कविताताई विव्हळत खुर्चीवर येऊन बसल्या आणि रविवारची सर्वजण वाट पाहिली कारण रविवारी घरातील सर्वजण एकत्र जेवण करायचे. कारण इतर दिवशी सर्वजण आपापल्या कामांमध्ये बिझी असायचे आणि इतर वेळी दुपारच्या जेवणाची कुणाची वेळ निश्चित नसायची. कविताताईंना जेवण गरम लागायचे, त्यामुळे ते जेवायला बसल्या की ज्योती त्यांना वरवर लागेल तशी गरम गरम चपाती लाटून द्यायची. त्यामुळे ज्योतीचा संपूर्ण दिवस हा स्वयंपाकघरात जायचा आणि तो ऑफिसला निघून जायची. पण जेवढा वेळ ती घरामध्ये असायची ती ज्योतीला मदत करायची.
ज्योतीलासुद्धा आपल्या जावेबद्दल काही तक्रार नव्हती. आज रविवारी जेव्हा जेवत असताना शेखर म्हणाला, आई आज बहिणीने जेवण खूप टेस्टी बनवलं आहे. शेखर जेव्हा म्हणाला, आई आज वहिनीने जेवण खूप टेस्टी बनवलं आहे ना, तेव्हा ज्योती म्हणाली, काय भाऊजी, खरंच का जेवण टेस्टी झालं आहे की तुम्ही मला मस्करी करत आहात? ज्योती असे बोलत सर्वजण हसायला लागले आणि दीर भावजायांची चेष्टा मस्करी चालत राहिली. पण कविताताई काही हसल्या नाहीत. त्या तोंड फुगून बसल्या. तेव्हा सोहम प्रेमाने आईला म्हणाला, आई काय झाले, तुझी तब्येत ठीक नाही का? त्या कविताताई त्यावर म्हणाल्या, तूच सांग काय खायचे मी? भाजी तर मीठ एवढे जास्त आहे की माझ्या घशाखाली ही भाजी उतरत नाही. यावर लगेच शेखर म्हणाला, आई तू दुसरी भाजी खा. तेव्हा लगेच कविताताई म्हणाल्या, हे बघ ह्या भाजीमध्ये मसाला किती कमी आहे. असं वाटतं की भाजी एखाद्या पेशंटला खाण्यासाठी बनवली आहे. सासूचे बोलणे ऐकून ज्योती उदास झाली. खरं तर आज तिने खूप प्रेमाने सासूच्या आवडीची भाजी बनवली होती. शेखरने हे बरोबर ओळखलं, पण तो काही बोलला नाही. तर त्या सोहम म्हणाला, ज्योती जा बरं, आईला विचारून दुसरी कोणती तरी एखादी भाजी बनव अगं. असं कसं होईल? आपण सर्वजण जेवतोय आणि आई उपाशीच राहणार. तेव्हा ज्योती काही बोलली नाही. ती अर्धवट जेवण करून उठायला लागली आणि हे पाहून शेखरला लावले वाटले. तो नाराज होऊन म्हणाला, हे असे कसे रे दादा, वहिनी जेवत असताना तिला मध्येच आईसाठी भाजी बनवायला जा असे कसे म्हणतोस तू? वहिनी आता काही बोलू नकोस, एवढं जेवण आहे, आई पुलाव आणि कोशिंबीरही खाऊ शकते. असं बोलून शेखरने त्याच्या वहिनीचा हात पकडून तिला पुन्हा जेवायला बसवलं. तेव्हा सोहम म्हणाला, अरे शेखर तू गप्प बस, जाऊ दे. ज्योतीला शेखर म्हणाला, नाही दादा, वहिनी जाणार नाही. तेव्हा शेखर आईकडे बघून म्हणाला, काय ग आई, आमच्या सर्वांच्या आनंदासाठी आज एक दिवस तू पुलाव कोशिंबीरही खाऊ शकतेस ना? तेवढ्यात नेहमीच तर तुझ्या आवडीचं जेवण एरवी तर नेहमीच तुझ्या आवडीचं जेवण बनतं. आज एक दिवस भाजी बनवताना काहीतरी कमी जास्त झालं म्हणून त्याचा एवढा इश्यू कशासाठी करायचा? त्याची काहीच गरज नाही. आणि आई तू कधीतरी वहिनीच्या भावनांची जरा तरी कदर करत जा गं. मला एक विचारायचं आहे, ज्योती वहिनी नेहमी तू सर्वांच्या मागण्या पूर्ण करत असते, पण तिला काय हवं आहे, तिला काय नको आहे, असं कधी कोणीतरी तिला विचारलं आहे का? आता मलासुद्धा पनीरची भाजी आवडत नाही, तरीसुद्धा मी खातोयच ना. ते फक्त यासाठी की या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट बघत असतो. आपण रविवारच्या दिवशीच आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करतो. आजचे जेवण महत्त्वपूर्ण नाही, पण जेवणाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र बसून एकमेकांच्या खूप जवळ येतो. दादा तू पाहिलंस ना, मी जरा वहिनीचं कौतुक केलं तेव्हा वहिनीचा नाराज झालेला चेहरा किती खुलला होता. हे ऐकून सोहम रागाने म्हणाला, शेखर तुला आईबद्दल काहीच कसं वाटत नाही का? आधी आपल्यासाठी आई महत्त्वाची. जर तीच उपाशी पोटी राहिली तर मग माझ्या तरी घशाखाली घास कसा उतरेल? नाही उतरणार. कविताताई आत्तापर्यंत गप्प होत्या, पण हे सर्व ऐकून म्हणाल्या, हे बघा, तुम्ही दोघे माझ्यासाठी अजिबात वाद घालत बसू नका. मीच तर या घरात वादाची मूळ आहे. त्यामुळे आता मला या घरात राहण्याची इच्छाच नाही आणि ह्यापेक्षा जास्त मी तुम्हाला लोकांना काही बोलू शकत नाही. असं बोलून कविताताई जेवणाच्या ताटावरून उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. तेव्हा शेखरची बायको आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, काय गरज होती राईचा पर्वत करण्याची? त्यावर शेखर, हे सर्व तुमच्यामुळेच झाले आहे. ज्योतिताईंनी जर भाजी बनवली असती आणि आपण सर्वजण आणखी काही वेगळं जेवायला थांबलो असतं तर काय आभाळ कोसळलं असतं का? शेखर म्हणाला, मग तूच जाऊन का बनवली नाहीस आईसाठी एखादी भाजी? यावर अनिता काही बोलली नाही आणि गप्प बसली. मग शेखर तू आईसमोर उगाच ज्योतीची बाजू घेत जाऊ नकोस. तेव्हा शेखर म्हणाला,
दादा, तुला माझे बोलणे समजले नाही. अरे, माझ्या बोलण्याचा हा हेतू नव्हताच. पण मी नोटीस केलं आहे, आई प्रत्येक वेळेस उगाचच टेन्शनमध्ये असते. साध्या साध्या गोष्टींवर नाराज होते, चांगल्या गोष्टीत चुका काढते आणि आईची ती सवय होऊन राहिली आहे आणि मलाही अजिबात ते आवडत नाही. आणि म्हणालो खरा, आणि त्याला तू आईसाठी भाजी बनवायची, पण मला या गोष्टीची काही गॅरंटी नाही की आईला आणि त्याने बनवलेली भाजी आवडली असती. दादा, माणसाचे मन जर चांगलं नसेल ना, तर त्याला काहीही चांगलं वाटत नाही. शिकवणं असं बोलतात. सोहम रागाने म्हणाला, मला ठाऊक आहे तुला आई आवडत नाही. तू म्हणशील तर मी आईला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ का? मी जातो आईबरोबर, शेखर म्हणाला. अरे दादा, हे काय बोलतोयस? तुला काही कळते का? तू शुद्धीवर आहेस का? सोहम म्हणाला. मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत राहूनच बोलतोय. असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला. सर्वांची जेवणाची ताटं टेबलावर तशीच होती. ज्योतीने आणि त्याने जेवणाची ताटं उचलली. आज या गोष्टीला 2 आठवडे झाले होते. कविताताई त्यांच्या खोलीमध्ये गप्प बसल्या होत्या. त्या दिवसापासून घरातील सर्व आनंद कुठेतरी हरवला होता. दोन्ही भावांमधील बोलणेसुद्धा कमी झाले होते. कविताताई नेहमी उदास बसलेल्या असायच्या. सुना एखाद्या मशीनप्रमाणे जीवन जगत होत्या आणि मुले मात्र आपल्या दुनियेमध्ये मस्त होती. आज सकाळी जेव्हा कविताताईंचा मोबाईल वाजला तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या मुलीचा प्रियाचा फोन आला होता. तिने आईला 2 दिवसांनी 15 दिवसांसाठी माहेरी येणार असल्याचं सांगितलं. 2 दिवसांनी मुलगी येणार आहे हे समजल्यावर कितीतरी महिन्यांनी कविता त्यांच्या ओठावर हसू आलं. त्यांना आता कुठे असं वाटत होतं, माझ्या हक्काचं कुणी त्यांच्याकडे येत आहे. माझी मुलगीच अशी एकमेव व्यक्ती आहे, तिच्यासोबत त्या आपले सुखदुःख वाटू शकत होत्या. या घरातील माणसे तर आपल्या मर्जीचे मालक आहेत. कोणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, असा विचार कविताताई करायला लागल्या. आणि तेवढा त्यांचा नातू शुभम आजीकडे आला आणि त्याने आजीला विचारलं, आजी, कोणाचा फोन होता ग? तेव्हा त्या आनंदाने म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या आत्या येणार आहे. कविताताईंनी शुभमला प्रेमाने जवळ घेतलं. इतर वेळी आजी त्याला कधी प्रेमाने बोलत नव्हती, ती त्याला जवळही घेत नव्हती. आणि आज आजी जेव्हा शुभमला प्रेमाने बोलल्या तेव्हा तो चकित होऊन आजीकडे पाहूच लागला आणि तो पटकन धावत आपल्या आईकडे गेला. संध्याकाळपर्यंत सर्वांना माहीत झाले होते की प्रिया पुण्याहून येत आहे. त्यामुळे सर्वजण खुश होते, पण कोणी काही बोललं नाही. घरातील वातावरण शांत होतं. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बसले होते. कविताताईसुद्धा तिथेच बसल्या होत्या. आणि ताई आत्ताच ऑफिसमधून थकून आली होती. तीसुद्धा एका कोपऱ्यात खुर्चीवर बसली होती. ते सर्वजण शांतपणे TV पाहत होते. तेव्हा ज्योतीने सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा आणला आणि सर्वांच्या हातात चहाचे कप देऊन ती तिथेच उभी राहिली. तेवढंच असं म्हणाली, ज्योती बाळा. इकडे ज्योती चकित झाली, कारण लग्न होऊन घरात आल्यापासून आज पहिल्यांदा तिच्या सासूने तिला प्रेमाने ज्योती बाळा असं बोलल्या होत्या. तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती पटकन सासूच्या एकदम जवळ घेऊन उभी राहिली. तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, सुनबाई, घरामध्ये तूप आहे का? माझी प्रिया येणार आहे. अगं, तिला करंज्या फार आवडतात. मी विचार करते आपण तिघींनी मिळून आज करंज्या बनवाव्यात. आईचे बोलणे ऐकून सर्वजण चकित झाले. ज्योती म्हणाली, अहो आई, ताई येणार आहे तर आपण नक्की बनवूया. या तिघी सासूसुनांनी करंज्या केल्या. त्यानंतर बेसनाचे लाडू देखील बनवले. मग काय, कविताताईंच्या फरमाईश वाढत गेल्या. अखेर प्रिया आली, पण तिच्यासोबत तिचा नवरा आला नव्हता. त्या आपल्या मुलासोबत एकटी आली होती. तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही असं ती म्हणाली. लग्नानंतर प्रिया 2 वर्षांनी पहिल्यांदा माहेरी आली होती. घराचे पूर्ण वातावरण बदलले होते. कविताताई दिवसभर प्रिया आणि तिच्या मुलामध्येच व्यस्त राहायच्या. प्रिया तिच्या आईच्या खोलीमध्ये झोपायची, त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्या दोघी गप्पा मारायच्या. एके दिवशी कविताताई घरातील सर्वांसमोर आपल्या मुलीला म्हणाल्या,
तू जाताना मी सुद्धा तुझ्यासोबत येईल म्हणते. आईचे बोलणे ऐकून सोहम आणि शेखर चकित झाले. ते काहीच बोलले नाहीत. प्रियाला येऊन आता 5-6 दिवस झाले होते. प्रियाने सुद्धा आईमध्ये झालेला बदल ओळखला होता. तिने हेही पाहिलं की तिच्या आई जेवढी तिची काळजी करत होती त्यांना तेवढी काळजी कोणाचीच वाटत नव्हती. त्या फक्त आपल्या मुलीसोबत हसून बोलून नव्हत्या आणि घरातील इतर लोकांसोबत त्या दूर दूर राहायच्या. एके दिवशी कविताताई प्रियासोबत हसत गप्पा मारत होत्या आणि तेवढ्यात सोहम आला, जो 2-3 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. घरात आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला, पण तेव्हा कविताताई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या. प्रियाने तेच निरीक्षण केलं आणि जेव्हा प्रियाने तिच्या आईला हे विचारलं की तिने दादाला आल्यानंतर त्याची विचारपूस का केली नाही, कारण आधी तर कविताताई सोहम ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याकडे जायच्या, त्याची विचारपूस करायच्या. तेव्हा लेकीनं विचारलेला प्रश्न आला. त्यांनी उत्तर दिलं की आता त्याचं लग्न झालं आहे, त्याला बायको मुले आहेत की त्याची विचारपूस करायला. प्रिया आपल्या आईमध्ये झालेल्या ह्या बदलामुळे खूप दुःखी होते, कारण आई प्रत्येक गोष्टीत चुकीचाच अर्थ काढत होती. हे आता प्रियाला समजलं होतं, पण तिच्या सोहम दादाला आईमधील झालेला बदल कधी दिसलाच नव्हता. तिने असा विचार केला की जर तिची आई तिच्यासोबत तिच्या सासरी आली तर दादा ज्योती वहिनींचे जगणे मुश्किल करून टाकेल. तिची प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना प्रियासोबत केली जाईल. दुपारी प्रिया आणि कविताताई जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. तेवढ्यात ज्योतीने येऊन त्यांना चहा दिला. मात्र दुपारी चहा पिण्याची सवय होती. ज्योती चहा घेऊन जातच होती. तेवढ्यात प्रियाने तिला थांबवलं. ती म्हणाली, वहिनी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत. तेव्हा ज्योती बसली, पण कविताताईंनी लगेच तोंड वाकडं केलं. ज्योती समजूतदार होती. ती तिच्या मुलाचा बहाणा करून उठली आणि निघून गेली. हे काय प्रियाला आवडलं नाही. ती एक मोठा श्वास घेत प्रिया म्हणाली. तेव्हा तिच्या आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय झालं प्रिया? ती म्हणाली, आई तुला वहिनीमध्ये असं काही वेगळं जाणवलं आहे का गं, की 5 वर्षामध्ये ती किती म्हातारीसारखी दिसली आहे. प्रियाचा उदास चेहरा पाहून त्यांनी विचारलं, तुला कोणी काही बोललं आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही ग आई, पण मला एका गोष्टीचं दुःख आहे की मला तुझ्याप्रमाणे या घरामध्ये एखाद्या पाहुण्याप्रमाणे राहायचं नाही आहे. कविताताई म्हणाल्या, याचा काय अर्थ आहे? प्रिया म्हणाली, हो आई, मला आता इथे येऊन 1 आठवडा झाला आहे, पण या घरामध्ये तुला सोडलं तर काहीच बदल झालेला दिसत नाही. घरात फक्त तू बदललेली आहेस. आई तुला याची जाणीव आहे का? तुझ्या मुलांसारखी मुले खूप कमी आईवडिलांना लागतात. अगं तुझ्या दोन्ही सुना तुझ्या इशाऱ्यावर नाचतात. तुझ्यापुढे तोंड उघडण्याची त्यांची हिंमत नाही. आई तू किती सुखात आहेस याची तुला काहीही कल्पना नाही, आणि हे सर्व तुझ्या कष्टाचं फळ आहे. तेव्हा कविताताई म्हणाल्या, नाही बाळा, तुला ठाऊक नाही, हे जे काही करतात ते आपले कर्तव्य म्हणून करतात. इथे कोणाला माझ्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही. मला या सर्वांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतो, असे कविताताई उदास होऊन म्हणाल्या. प्रिया आईला म्हणाली, मला सांग आई, हे 5 वर्षामध्ये तू कधी ज्योती वहिनी तुला तुझी मुलगी दिसली का गं? की तू किती वेळा प्रेमानं तिला बेटी म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवला? कधी तिला तुझ्या काय इच्छा आहे ते विचारून तू जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? तू कधी तिच्या भावनांना समजून घेतला आहेस का? मग तू कशी त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावं आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावं? अगं आई, प्रेम दिलं तरच प्रेम मिळतं. कविताताई हैराण होऊन प्रियाकडे पाहू लागल्या. प्रिया पुढे म्हणाली, तू उगाचच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस. त्यामुळे आई, एके दिवशी तू तुझ्या दोन्ही मुलांना दुरावशील. दोन्ही मुलं कधी तुला मनापासून बोलणार नाहीत.
आई, तुझे सर्व जीवन जे आहे ते कष्ट आणि संघर्षामध्ये गेलं आहे. मग ते तू कष्ट कुणासाठी केलं? तुझ्या मुलांसाठीच ना. त्यांचं लग्न व्हावं, संसार की वेळ वाढावी. आपल्या मुलांचा सुंदर असं एक विश्व असावं असं तुला वाटत असेल ना. मग आज जेव्हा ते आपल्या संसारामध्ये अगदी रमले आहेत, तर मग याचे तुला दुःख का होत आहे? यावर कविताताई म्हणाल्या, माझ्या भावनांना समज बाळा. मी माझे आयुष्य स्वतःला विसरून तुम्हा मुलांकडे पाहून घालवलं. मी आईच्या कर्तव्यासोबत बापाचं कर्तव्यसुद्धा निभावलं आहे. मग एवढे सर्व करूनही जर मी माझ्या मुलांकडून थोडीशी अपेक्षा करू शकतेस ना, तर मग हा माझा अधिकार नाही का प्रिया? त्यावर प्रिया म्हणाली, आई नक्कीच तुझ्यात मुलांवर आणि सुनांवर तुझा अधिकार आहे, पण यालाही काही लिमिट असतं ग. अगं आई, तुझ्या सुना लाखात एक आहेत. खूप कमी सासवांना अशा सुना मिळतात. तू विनाकारण त्यांच्या चुका काढत बसशील, त्यांच्यावर बंधनं घालत बसलीस, तर एक दिवस असा येईल की तुझी मुले आपल्या बायकांना घेऊन वेगळे राहतील. मग तेव्हा तू काय करणार आहेस? बाबा गेल्यानंतर तुझे एकटेपणा सहन केला त्यापेक्षा हा एकटेपणा भयंकर असेल. मला ठाऊक आहे तुझ्या सुनांकडून काय तुझ्या अपेक्षा आहे. तुला असं वाटत आहे का की तू जसा सासुरवास सहन केला तसं वहिनींनी करावा? नवऱ्यासोबत जेवायला बसू नये, नेहमी दोन्ही सुनांच्या डोक्यावर पदर असावा, रोज सकाळी उठल्यावर तुला तुझ्या सुनांनी वाकून नमस्कार करावा, हेच ना? पण आई, आता जमाना बदलला आहे. कविताताई आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. कारण तिने तिच्या मनातील बरोबर ओळखलं होतं. प्रिया म्हणाली, मी बरोबर बोलते ना? ह्याच अपेक्षा आहेत ना ग तुझ्या? ना मला सांग, माझ्या सासूबाईंनी मला जर असा त्रास दिला तर तुला आवडेल का ग? त्यावर कविताताई या गोष्टींवर रडायला लागल्या. पण आईचे अश्रू पाहून प्रिया रडली नाही. ती त्यावर पुढे म्हणाली, काय जर तू तुझ्या सुनांना तुझ्या प्रत्येक सुखदुःखाचा भाग आहे त्यांना तू आपली मुलगी मानू शकली नाहीस, तर मग तुझ्या जावयाला तू तुझा मुलगा कसंच म्हणू शकतेस? अगं, तो तर तुझ्या कधी नजरेसमोरही नसतो. आणि आई, मी तुला माझ्यासोबत पुण्याला येऊ नको असंही म्हणत नाही. मलाही वाटतं की माझ्या आईने माझ्याकडे येऊन राहावं, पण तू या घरातील या माणसांना कंटाळून माझ्याकडे आलीस तर मला अजिबात चांगलं वाटणार नाही. अगं, ते माझे भाऊ आहेत आणि तुझ्यासोबत मला त्यांच्याही सुखदुःखाची मला काळजी आहे. सोहम दादा तुला खूप मान देतो, त्याचा आत्मा तुझ्यामध्ये बसतो. दादा तुझ्यासाठी काही करेल, पण त्याच्याविरुद्ध शेखर दादा आहे. तो फक्त कोणी एकासाठी पूर्ण परिवाराला कधीच सोडू देणार नाही. मग त्या जागी तू असू देत किंवा अनिता वहिनी. आई, हे घर तुझं आहे आणि घरामध्ये जेवढी माणसं आहेत ती सर्व तुझीच आहेत. मग तूच आपल्या माणसांना स्वतःपासून दूर केलंस. तूच तुझ्या माणसांना स्वतःपासून दूर का केलं आहेस? तेव्हा कविताताई अचानक उठल्या आणि बाहेर गेल्या. त्या प्रिया मागून म्हणाली, आई, मला माहीत आहे तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढशील आणि आजपासून मलाही परक समजशील. या गोष्टीला आज 3 दिवस झाले. दोघी मायलेकींच्या मध्ये याबद्दल पुन्हा काही बोलणं झालं नाही. कविताताई एकदम गप्प झाल्या होत्या. 2 दिवसांनी प्रिया तिच्या सासरी जाणार होती. नंदाची जाण्याची तयारी चालू होती. तिला जाताना सोबत नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले होते. त्याचा सुगंध अगदी घरभर पसरला होता. कविताताई आपल्या खोलीमध्ये विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात तिथे सोहम आला आणि म्हणाला, आई, तू परवा पुण्याला जात आहे. तिकडे खूप थंडी असेल. तुझ्यासाठी गरम कपडे आणले आहेत, बॅगमध्ये ठेव. कविता काहीच बोलल्या नाहीत. आई काही बोलली नाही म्हटल्यावर सोहम तिथून निघून गेला. पूर्ण दिवस कसा गेला समजलंच नाही. रात्री जेव्हा सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले होते
तेव्हा शेखर म्हणाला, आई तू तुझ्या सामान पॅक केलंस की मी तुला पॅक करायला मदत करू. इकडे तू तुझी काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. आणि आता जा आणि लवकर झोप. तुला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि हो, आठवड्यातून 2दा फोन नक्की कर, नाहीतर आम्हाला काळजी वाटेल. पण तेवढ्यात कविताताई कुठेही जाणार नाही अशा म्हणाल्या. मी कुठेही मी माझ्या मुलं आणि सुना यांना नातवंडांना सोडून कधीच जाणार नाही, असं बोलून त्यांनी सर्वांना चकित केलं. प्रिया लगेच म्हणाली, मला ठाऊक होतं आई तू असेच करणार. पुन्हा तेच प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढणार. त्या म्हणाल्या, बाळा काही नाही, तू बोलली आणि मला माझी चूक समजली प्रिया. माणूस जेव्हा झाडावर उलटा लटकवला जातो तेव्हा त्याला पूर्ण जग उलटं दिसतं. आपल्या आत होत असतो, पण आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याला बदलण्यासारखे वाटतात. प्रिया, ज्योती आणि सोहम, मुलांनो, मला माझ्या सासूने खूपच त्रास दिला होता त्या काळामध्ये जेव्हा मी या घरात सून म्हणून आले होते. म्हणून मीही माझ्या सुनांशी तशीच वागत गेले. पण मी हे बघितलं नाही, माझ्या सुना मला फारच जीव लावतात, तरी मी त्यांच्याशी चुकीचं वागत गेले. त्यांनी त्यावर ज्योती आणि अनिताची माफी मागितली आणि म्हणाल्या, खरं तर मी नशीबवान आहे. आजच्या या कलियुगात मला तुमच्यासारख्या समजूतदार सुना मिळाल्या आहेत. सोहम आणि शेखरला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, मला तर असं वाटतं की पहिल्यांदाच घडले असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागायचं हे शिकवते. पण आज मला माझ्या मुलीमुळे समजलं की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसं वागावं. त्यापुढे त्यावर त्या म्हणाल्या, खरंच माझ्या इतकी नशीबवान कोणी नाही ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुलं आणि सुना आहेत. प्रिया आईला येऊन घट्ट मिठी मारते. प्रिया आईला म्हणते, आई तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस. सोहम म्हणतो, आई तुला आम्ही कधीही अंतर देणार नाही. असं म्हणून सर्वजण जेवण करतात आणि प्रिया तिच्या माहेरी निघून जाते. आणि कविताताई आणि तिचे 2 मुलं आणि सुना आणि नातवंडांसोबत सुखाने राहू लागतात. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.